नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। अतिशय मनमोहक गडद रंगाची ही पळसाची फुले आहेत। तर आज आपण पळसाच्या फुलाचे सरबत करणार आहोत। निसर्ग आपल्याला त्याच्या ऋतूनुसार विरुद्ध गुणधर्माची म्हणजे जसं की उन्हाळा असेल तर शीत गुणधर्माची मानवी शरीराला पोषक असे फळे, भाज्या, फुले आपल्याला देत असतो। याचा लाभ आपण निश्चित घ्यायला हवा। पळसामध्ये शीत गुणधर्म असल्यामुळे त्याचे सरबत जर करून ठेवला तर उष्णतेचा दाह अजिबात जाणवणार नाही। बाजारातील महागडे प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवर घातलेले सरबत विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी निःशुल्क असे गुणकारी सरबत आपण नक्की करू शकता। तर याचे असंख्य फायदे आपल्या शरीराला होतात। तर ते आपण या पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर ही आहे पळसाची फुले। निसर्गाची किमया बघा, याचा रंग अतिशय गडद आणि नैसर्गिक आणि आकर्षक आहे। यामुळे होळीला सुद्धा याचा नैसर्गिक रंगाचा वापर करतात। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पळसाचे हे झाड या फुलांनी अगदी नखशिखांत बहरून जाते। या झाडाच्या प्रत्येक अवयवाचे विशेष असे गुणधर्म आणि फायदे आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा। तर आता ही पळसाची फुले आहेत आणि ही अशा पद्धतीने यामध्ये एक दांडा असतो किंवा पराग म्हणू शकतो आपण, तो आपल्याला सेपरेट करायचा आहे। त्याचं देठसुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि फक्त पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे। तर या फुलामध्ये खूप सारा मध असतो, त्यामुळे यामध्ये कीटक खूप मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे आपल्याला हे फुलं अगदी चांगले असे निवडून घ्यायचे आहे। तर जणू काही ते हदग्याचे फुलं असतात ना, तर त्याच पद्धतीचं या फुलाचं स्वरूप असतं। तर अशा आपल्याला एक एक पाकळी अगदी छान अशी निवडून घ्यायची आहे आणि देठाचा आणि परागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। तर आता या पळसाच्या फुलाचं सरबत आपण फ्रेश अगदी लगेचही इन्स्टंट करू शकता किंवा आपण असं बनवून ठेवूसुद्धा शकता। तर आता बघा, यामध्ये थोडीशी अळी दिसली मला, तर ती मी बाजूला काढून टाकली। तर अशा पद्धतीने आता मी इथे फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या आहे, स्वच्छ निवडल्या आहे। तर आता याला मी अगदी हलक्याशा पाण्याने धुवून घेतल्या, कारण यामध्ये जी धूळ असेल तर ती फक्त थोडीशी काढली, कारण जास्त जर धुतलं तर याचा रंग नाहीसा होतो किंवा कमी होतो। तर आता मी या पळसाच्या फुलाचं सरबत वर्षभर टिकणारं असं बनवणार आहे किंवा आपण उन्हाळ्यामध्ये 4 महिनेसुद्धा सरबत करून पिऊ शकता। अशा पद्धतीचं मी आता हे सरबत बनवणार आहे। तर आता ही पाकळ्या मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाकळ्या बुडेल आणि थोडंसं वरती पाणी राहील इतपत मी पाणी घालून घेतलं आहे। तर आता याला आपल्याला गॅसवर चांगल्या पद्धतीने असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे या पाकळ्यामधील सगळा अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे। त्याचे काही औषधी गुणधर्मसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये उतरून घ्यायचे आहे। तर बघा, जसं जसं हे पाणी उकळतं आहे तसं तसं या फुलांचा रंग या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि बघा किती सुंदर असा अगदी डार्क भगवा रंग आपला या पाण्याला येत आहे। तर आता आपल्याला यातल्या पाकळ्या आता काढून घ्यायच्या आहे। तर साधारणपणे 8 ते 10 मिनटं हे मी चांगलं असं पाकळ्या पाण्यामध्ये उकळून घेतल्या आहे। आता आपण याला सेपरेट करून घेऊ। तर आता अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर या पळसाच्या फुलामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात। तर पळसाची फुले ही शक्तिवर्धक आहे, शीत गुणधर्माची आहे आणि या पळसाच्या फुलाचा चहा किंवा सरबत आपण करून पिल्यास अनेक असंख्य आजार आपले बरे होतात। तर आता हे मी पाकळ्या सेपरेट करून घेतल्या आणि एका भांड्यानं मोजून घेतलं आहे। तर साधारण हे अर्धा लिटर असं आपल्याला पाकळ्यांचा अर्क मिळाला आहे। तर याला मी चाळणीच्या साह्याने आता गाळून घेतलं आहे। तर आता यामध्ये 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम अशी मी इथे साखर घालून घेतली आहे आणि आता ही साखर आपल्याला यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर आपल्याला अगदी असा एकतारी पाक नाही बनवायचा, परंतु अगदी चिकट होईपर्यंत, थोडासा दाटसर पाक होईपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। तर आता आपण आणखी याचे गुणधर्म बघूया। तर उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या उष्णतेच्या आजारावर हे सरबत अतिशय लाभदायक आहे। दम्याच्या आजारावर सुद्धा तितकंच गुणकारी आहे आणि बॉडी डिटॉक्स करायला खूप मदत करतं। शास्त्रानुसार पळसाच्या झाडाला खूप महत्त्व आहे, कारण शिव पार्वतीचं वास्तव्य पळसाच्या झाडावर असतं असं म्हणतात।
तर आता बघा इथे अगदी बोटचेपा असा आपला पाक तयार झाला आहे किंवा सरबत तयार झाला आहे. आता यामध्ये मी लिंबूसत्व घालते आहे. आपल्याकडे जर लिंबूचा रस असेल तर आपण 1 लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. तर आता इथे मॅजिक कशी होते की आपण लिंबूसत्व किंवा लिंबाचा रस घातला की या पाकळ्यांचा रंग नाहीसा होतो आणि याला थोडासा पिवळा रंग येतो आणि भगवा रंग नाहीसा होतो. परंतु जसं जसं हे थंड होतं परत याला थोडासा डार्क रंग यायला सुरुवात होते. तर आता आपण हे छान असं उकळून घेतलं आहे. आपण हवं तर यावेळेला यामध्ये फ्लेवरसाठी सोपसुद्धा घालू शकता, परंतु मी अगदी नैसर्गिक चवीचंच हे सरबत बनवणार आहे. तर आता बघा छान याच्यामध्ये लिंबूसत्वसुद्धा मिक्स झालं आहे आणि आता आपल्याला याला परत लिंबूसत्व घातल्यानंतर एक 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आता बघा छान असा अगदी चिपचिपा असा आपला इथे पाक तयार झाला आहे. गॅस बंद करूया आणि याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तर आता सरबत पूर्णपणे थंड झालं आहे आणि थोडासा याला हलकासा भगवा रंग आला आहे. आपण हवं तर यावेळेला थोडासा आर्टिफिशियल कलर यामध्ये घालू शकता किंवा रोज फ्लेवरचं सरबत आपण यात ॲड करू शकता किंवा गुलकंदसुद्धा घालू शकता. तर आता हे सरबत मी एका सरबतच्याच बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तर आता त्यासाठी एक जुगाड केलं आहे. बोर्नव्हिटाचं एक पॅकेट होतं त्यालाच मी आता फिनेल करते आणि आता थोडंसं याला कोणासारखा आकार दिला आहे आणि शेवटचं टोक कापून आता हे सरबत आपण यामध्ये भरून ठेवू म्हणजे आपल्याला याची साठवण चांगली करता येईल. तर अतिशय आश्चर्यकारक असे या सरबताचे फायदे आहे. दुभत्या जनावराला पळसाच्या फुलाचा चारासुद्धा खायला देतात. यामुळे जनावरांची बॉडी तर डिटॉक्स होते पण दूधसुद्धा वाढते. जॉईंट पेन असेल, सायटिका असेल किंवा स्पॉन्डिलायटिस असेल तर या आजारावर पळसाचे सरबत किंवा चहा किंवा सालीचा काढा जर आपण नियमित 10 ते 15 दिवस पिला ना तर अतिशय आराम मिळतो. तर अशा पद्धतीने आपण सरबत करून ठेवलं तर अगदी 4 महिनेसुद्धा आपण मस्त आरामात या सरबतचा आनंद घेऊ शकतो. तर आता सरबत कसं करायचं ते सुद्धा आपण बघूया. तर स्किन केअर प्रोडक्टमध्ये सुद्धा या पळसाच्या फुलाला सुकवून त्याची पावडरसुद्धा उपयोगात येते. तर आता मी इथे सब्जा सीड पाण्यामध्ये 10 मिनटं आधी भिजू घातलं होतं ते आता यामध्ये मी घातलं आहे. आपण चिया सीडसुद्धा वापरू शकता आणि 2 चमचे मी यामध्ये घातलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून मी सरबत घेतलं आहे आणि बाकी छान असं थंडगार माठातलं पाणी मी यामध्ये टाकलं आहे. आणि बघा अतिशय रिफ्रेशिंग डिटॉक्स वॉटर म्हणा किंवा अतिशय आरोग्यवर्धक असं आपलं छान असं सोनेरी गोल्डन रंगाचं असं आपलं इथे पळसाच्या फुलाचं सरबत तयार झालं आहे. तर अतिशय गुणकारी, आरोग्यवर्धक आणि शीत गुणधर्माचं हे असं सरबत आपण नक्की उन्हाळ्यामध्ये करून प्या. कृत्रिम आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवरचं सरबत पिल्यापेक्षा असं हे नैसर्गिक सरबत आपण नक्की करून पिऊ शकता. तर आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे अशाच उपयुक्त रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटू अशाच हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.